तोपर्यंत आपण इकडे जरा फिरूया. विरगळी पण दिसत आहेत तिथे दोन. तर जिथे पण विरगळ असेल ना तिथे थोडी माहिती असते. हे दुसरं टोक आहे, आपण जिथनं गाडी लावून आलो ते नाही, हे दुसरं टोक आहे. दक्षिण दरवाजा म्हणतात त्याला. हा मेन दरवाजा खाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे दुसरा दिवस. मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं आपण पुण्यावरनं साताऱ्याला प्रवास केला आणि मानसी इन जे हायवेच्या जवळच हॉटेल आहे तिथं मी थांबलो आहे. तर आता दुसरा दिवस आहे. सकाळचे वाजलेत 8:05 झाले आवरायला मला. आणि आपण आता आज निघतो आहे सातारा एक्सप्लोर करायला. पुढे मी काय काय करतो ते तुम्हाला येणाऱ्या पुढं व्हिडिओमध्ये कळेलच. तर या व्हिडिओत आपण सकाळी आज जातो आहे सगळ्यात आधी ऑब्व्हियसली आपला राजधानीचा किल्ला अजिंक्यतारा किल्ला बघायला. तर निघूया. इथनं एक मी राहिलो इथनं एक 15 मिनटाचंच अंतर आहे, 15-20 मिनटाचं. ट्रॅफिक असेल तर 20-25 मिनटं लागतील आपल्याला. तर मागेच किल्ला आहे आणि मी त्याच्या समोरच्या भागामध्ये राहिलो. तर निघूया आता. आणि आज आपण बघणार आहे या भागात, या व्हिडिओमध्ये आपला किल्ले अजिंक्यतारा. चला आता 8:05, 8:10 झाले आणि आता आपण निघूया अजिंक्यतारा किल्ल्याकडे. असा हा आपला सकाळी 8:15 झाले. हायवेजवळच हे हॉटेल आहे. इकडनं तुम्हाला दिसत असेल गाड्या जातात. तर तो आहे आपला NH48. इकडे आपली गाडी पार्क केली. चला आता निघूया अजिंक्यताऱ्याकडे. चला 8:20 झाले आणि आपण आता निघालो आहे अजिंक्यताऱ्याकडे. 10-15 मिनटातच पोहोचेल आपण. सकाळची वेळ आहे. मला वाटलेलं पाऊस असेल साताऱ्यामध्ये, पण इकडे पण नाही आहे. तर ऊन पडलं आहे बऱ्यापैकी. तर आपला आजचा दिवस मला वाटतं पटकन फिरून घ्यायचा, कारण एकच दिवस मिळतो आपल्याला नॉर्मली. उद्या तर आपण परत जाणार. त्यामुळं आता हा तुम्हाला दिसतो इकडे मागे दिसत असेल तर हा आहे अजिंक्यतारा किल्ला. चला थोडं सिटीचं ट्रॅफिक क्रॉस करूया आणि मग निघूया वरती अजिंक्यताऱ्याकडे. इकडे मागे दिसतोय आपल्याला. आपल्याला समोर दिसतोय तो आहे अजिंक्यतारा किल्ला. तर आपण खालतीच आहे, बघूया रोड हाच आहे का आणि दुसरा कुठला आहे. मला वाटतं हाच रोड आहे, सरळच जायचं आहे. घाट चढायला आपण सुरुवात केली. चौकातनंच लेफ्ट होता, मी थोडं पुढे गेलो पण परत विचारून मी आलो. मागे एक छोटासा रोड होता लेफ्टला, आपण जिकडनं आलो तिथनं. चला आता आपण वरती जाऊया. पोचलोय आपण किल्ल्यावरती. इकडे असं गाडी लावली आहे, थोडं रोडच्या साईडलाच लावायला लागते. आणि इकडनं आपल्याला पूर्ण दिसतोय हा साताऱ्याचा नजारा. पूर्ण सिटी दिसते इकडनं. आणि हा आहे आपला किल्ले अजिंक्यताराचं प्रवेशद्वार. चला आता वरती निघूया. चला 8:45 वाजता मी पोचलो आहे गडावरती. इकडे आपल्याला देवड्या दिसत आहेत आणि इथून आपण वरती पायऱ्या मार्ग पकडला आहे. हा प्रवेशद्वार आहे. इथून ते पार्किंग करून आपण आलो आहे आणि हा महाद्वार क्रॉस करून आपण वरती निघालो आहे. सकाळी सकाळी या सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे भरपूर लोक आहेत. चला आता वरती आपण बघूया अजून काय काय आहे आपल्याला बघायला मिळते. आज भरपूर वारा आहे.
बारीक पाऊस येतो आणि हा आपला महाद्वार आणि बुरुज. 5 मिनटं मी वरती चढून आलो गाडी लावल्यावर आणि मागे तुम्ही बघताय हा पूर्ण साताऱ्याचा नजारा दिसतोय. थोडं 2 मिनटं थांबतो आणि मग कंटिन्यू करूया. आज शनिवार आहे त्यामुळं बरीच गर्दी आहे गडावरती. आणि हा आपल्या मराठा साम्राज्यातला राजधानीचा किल्ला होता. 4थी राजधानी होती ही आपली अजिंक्यतारा साताऱ्याचा. अजून काय काय पुढे बघूया आणि मी तुम्हाला मग जसं आपलं दरवेळेस असतं थोडक्यात हिस्ट्री सांगतो. अजून इकडं असं आपण गोल फिरून जाणार आहे बुरुजावरनं. मला वाटतं इकडनंच आपल्याला परत यायला लागेल आणि इथून खाली मग एंट्री आहे. मागे हनुमानाचं मंदिर आहे, तिथे मी जाऊन थोडं दर्शन घेऊन आलो, तुम्हाला पण दाखवलं. तर शनिवार आहे त्यामुळं आज तिथे पूजा वगैरे करतात आणि सकाळी सकाळी सातारकर इथे वॉकला वगैरे मॉर्निंग व्यायामला वगैरे येतात. आज बरीच गर्दी आहे आणि आज आभाळ आहे. मगाशी ऊन पडलं होतं पण आता आभाळ आहे. मला वाटलं की ऊन पडेल पण साताऱ्यात पावसाळ्यात पाऊस पडत नाही कधी होणार नाही. कुठे पाऊस नसला तरी साताऱ्यात पाऊस असतोच. चला अजून थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे काय काय थोडं फिरूया. थोडं पुढे आलं की हा चुन्याचा घाणा. आपण तिकडं किल्ल्यावरती पण भेटलेलं सगळ्याच किल्ल्यावरती असतं. तर हा थोडासा त्याचं गोल जे असते ते नाही आहे, पण हा आहे चुन्याचा घाणाच असणार आहे. किल्ले बांधणीसाठी जो चुना लागायचा तो इथे अशा रिंगणामध्ये तयार केला जायचा. मस्त बारीक पाऊस चालू आहे. चला आपण इकडे अजून पुढे जाऊया. आणि सगळीकडे अशा आपली राजमुद्रा आणि जे इकडे आकाशवाणीचं एक स्टेशन आहे. राजमुद्रा आणि जे हे केले ना तलवार आणि भाल्याचं डिझाईन केलं हे लाईटीचं खूप मस्त आहे. तर मी फिरत फिरत बारीक पावसामध्ये मस्त इकडे अजिंक्य ताऱ्यावरती फिरतोय. सकाळच्या वेळी वाजलेत 9 बरोबर. तर राजधानीचा 4था किल्ला आहे हा. मराठा साम्राज्यातला पहिला होता आपला राजगड, परत आपले दुर्गेश्वर, रायगड, तिसरा जिंजी सध्याच्या तामिळनाडूमध्ये जो आहे जिंजी, आणि 4था आपला किल्ले अजिंक्यतारा. तर हे 4 मुख्य आपले जेव्हा महाराज गेले त्याच्यानंतर जिंजी राजाराम महाराज आणि मग अजिंक्यतारा असे 4 आपले महत्त्वाचे किल्ले राजधानीचे मराठा साम्राज्यातले. हे आहे मंगळाई देवीचं मंदिर. ते पुढेच आहे. बारीक पाऊस पडतोय, मला जरा जागा शोधायला लागेल थांबायला. तर बारीक पाऊस चालू आहे त्यामुळे मी थोडेसे इथं मंगळाई देवीच्या मंदिराच्या जिथनं रोड आहे तिथं थोडं कमान आहे ही त्या काळातलीच काहीतरी अवशेष आहेत. तर इकडे पण जाऊन बघूया आपण. पाण्याचं टाकं वगैरे आहे बहुतेक, पण पाऊस बारीक पडतो आहे त्यामुळे थोडंसं इथे मी थांबलो आहे. तर हा किल्ला जवळजवळ 1100मध्ये बांधण्यात आला होता. शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने 1190च्या आसपास या किल्ल्याची निर्मिती केली होती. त्याच्यानंतर जेव्हा महाराज गेले 1680मध्ये आणि 1673च्या आसपास मग हा किल्ला महाराजांनी
ताब्यात घेतला होता. त्याच्यानंतर मग महाराजांच्या निधनानंतर परत औरंगजेब 1682मध्ये महाराष्ट्रात दाखल झाला होता आणि त्यांनी या किल्ल्याला वेढा दिला होता. 1682मध्ये महाराष्ट्रात औरंगजेब जेव्हा दाखल झाला तेव्हा 1699मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा दिला होता आणि जवळजवळ 4-5 महिन्यांनी जेव्हा किल्ल्यावरचा दारुगोळा आणि खाणंपिण्या संपलं तेव्हा मग हा किल्ला औरंगजेबाला म्हणजे त्यानं जिंकून घेतला होता. पण जास्त काळ त्याच्याकडे राहिला नाही. त्याच्यानंतर तारा राणींनी परत हा किल्ला जिंकून घेतला होता. त्यावेळी औरंगजेबाने याचं नाव केलं होतं आझमतारा आणि त्याच्यानंतर मग थोड्या काळाने मग ताराराणी जिंकून घेतल्यावर ताराराणीबाईंनी परत या किल्ल्याचं नाव अजिंक्यतारा असं केलं. इकडे बघा बराच बारीक पाऊस चालू झाला आहे. आता बघूया किती वेळ लागतोय. थोडं थांबायला लागेल. पाऊस आता जरा थांबला आहे, बारीक आहे. तर तोपर्यंत आपण इकडे जरा फिरूया. तर हे त्यावेळेचे जे राजवाडा वगैरे असेल त्याचे अवशेष वाटत आहेत मला, कारण हा सेंटरचा भाग आहे. मी बऱ्यापैकी चालत आलो पुढे 5-10 मिनटं. मी थोडा पाऊस आला होता म्हणून मी इथे मागे थांबलो होतो. अजून पुढे मंदिर आहे, तिकडे पण आपण जाऊन दर्शन वगैरे घेऊया. त्याच्या आधी या साईडला काय आहे ते थोडंसं बघूया. तर हा उंचवड्याचा भाग आहे. हे बांधकाम करताना वरती उचललं आहे. तर पाऊस बारीक चालू आहे. मला वाटते ऊन पडेल थोड्या वेळाने, बट काही सांगता येत नाही. हा असं मला वाटतं हा त्यावेळी राजवाड्याचा वगैरे भाग असेल. पूर्ण जंगल हे झालं आहे, कारण मध्ये पाऊस होता आणि आत्ता पण साताऱ्यात बऱ्यापैकी पाऊस आहे. त्यामुळे सगळीकडे हिरवंगार झाले, रान वाढले. थोडं पुढे जाऊया आणि बघूया काय काय आहे. इथे एक महादेवाचं सुंदर मंदिर आहे. चला थोडं पुढनं मला दर्शन देतो. चला आता थोडंसं इकडे अजून एक वड मला दिसला आहे. खूप जुना वड दिसतोय हा मला, वर्षानुवर्ष जुना. तर तिकडे तुम्हाला दाखवतो की ती त्याच्या पारंब्या खाली येऊन परत झाला आहे त्याचा एक नवीन वृक्ष तयार. हे बघा किती जुनं हे झाड आहे. पारंब्या खाली टेकल्या की परत त्याचं खोड तयार होतं आणि नवीन झाड तयार होतं. असं वडाचं खूप मोठं झाड आहे. महादेवाच्या मंदिरापासून थोडं पुढं आलं की आपल्याला इथे 2 मोठी पाण्याची टाकं बघायला मिळतात. हे एक बांधीव टाक आहे. पण खाली उतरायला पायरी नाही आहे. हे बघा हे पूर्ण बांधीव टाक आहे. आणि तसंच हे बांधीव नाही आहे, बट तिथे बांध वरती पुढे घातलेलं दिसतं. म्हणजे हे पण पाणी साठवलंच केलं आहे. असं हे 2 मोठी टाकी गडावरती आहेत. अजून पण असतील पुढे, पण रस्त्यात मला आत्ता 2 दिसली. बऱ्यापैकी लोक आहेत वरती. पाऊस थोडा पडत होता त्यामुळे मी एक 10 मिनटं तिथं थांबलो. तर वाजले 9:30. 9:30ला 5 मिनटं कमी आहेत. अजून थोडं फिरूया. मला वाटतं प्रदक्षिणा होईल आपली गोल राऊंड. आत्ता पाऊस पडून गेला आहे त्यामुळं ओला झालं, पण बऱ्यापैकी चालायला पातळी केलं आहे त्यामुळं चुकत नाही आपण कुठे जंगलामध्ये. इकडून थोडं पुढे आल्यावर मी येऊन पोचलो आहे मंगळाई देवीच्या मंदिरामध्ये. इकडे थोडं बुर्जावरती वगैरे जाऊन बघूया आपण. आणि हे आहे
किल्ल्यावरचं मंगळाई देवीचं मंदिर. मंदिरामध्ये मला विरघळी पण दिसत आहेत तिथे 2. तर जिथं पण विरघळ असेल ना तिथं थोडी माहिती असावी. त्या ॲक्च्युली विरघळ काय असते, ज्या म्हणजे लढाईमध्ये कोणी शूरवीर धारतेती पडलं असेल तर त्याच्या सन्मानार्थ विरघळ असते. पण इथे काही असं नाही आहे. मला वाटतं बऱ्यापैकी किल्ल्यावरती नाही आहे, पण असावी विरघळीची माहिती. त्याशिवाय कळणार कसं कुठल्या वीराची ती विरघळ आहे, कुठल्या मावळ्यांनी आपलं प्राण दिले होते. हे आहे मंगळाई देवीचं मंदिर. आता लॉक आहे, पण इथून दर्शन आपल्याला भेटते, मुखदर्शन. किल्ल्याचा परिसर बराच मोठा आहे, तर 1-1.5 तास आपल्याला लागतो आहे सगळं फिरून बघायला. तर मला अर्धा तास झाला आहे, थोडं पाऊस आल्यामुळे पण थोडं थांबलो होतो. अजून आपल्याला इकडे बुरुजांवरनं वगैरे जाऊन थोडंसं एक्सप्लोर करायचं आहे आणि बघूया अजून काय काय बघायला मिळते. तर हे एक आपण किल्ल्यावरचं मेन मंदिर म्हणू शकतो मंगळाई देवीचं, कारण मी 2-3 मंदिर बघितले, त्याच्यातलं सगळ्यात मोठं मंदिर हे आहे. म्हणजे हे किल्ल्यावरचं सगळ्यात मोठं मंदिर असणार आहे. आणि इकडे अजिंक्य तारा असं लिहिलेला एक बोर्ड मोठा आहे, तो सिटीमधनं दिसत असेल मला वाटतं बाहेरनं. तर मस्त गार वारा आहे आणि बारीक पाऊस आहे आणि मी फिरतोय अजिंक्य तारा किल्ल्यावरती. मंदिराच्या बाजूलाच एक बुरुज आहे, ह्याच्यावरती मी आलो आहे. इकडे पण असं आपण साईडनी पलीकडे जाऊ शकतो, पण मला वाटतं हा शेवटचा पॉईंट असा आहे मंदिराचा. आणि इथून हा तुम्हाला पूर्ण दिसते हे सातारा शहर. तर बारीक पाऊस सुरू आहे इकडे, तुम्हाला दिसतंय भरपूर पाऊस सुरू आहे. बट इकडे नाही आहे, इकडे ऊन पडलेलं दिसतंय. चला इकडे पुढे आपण थोडंसं जाऊया, तो बोर्ड आहे ना तिथे जाऊया. तर किल्ल्यावरती फिरताना मी एक गोष्ट नोटीस केली, स्वच्छता. सातारकरांनी किंवा जे पर्यटक इथे येतात त्यांनी स्वच्छतेचं म्हणजे स्वच्छता ठेवली आहे किल्ल्यावरती. अजिबात कुठे कचरा वगैरे मला दिसत नाही. आणि हे अजिंक्य तारा असा मोठा बोर्ड आहे. आणि आपण एका बुरुजावरती आल्यावरती या साईडला तुम्हाला दिसतो हे सगळं मोठा पाऊस पडतो. इकडे सज्जनगड वगैरे आहे, तर तिकडे भरपूर पाऊस आहे. आणि हा सगळा सातारा शहर. थोडा मोठा पाऊस येतो आहे, मी इकडं मंदिरामध्ये थांबतो थोडा, कारण भिजेल असाच पाऊस आहे. तर मी इकडे मंदिराच्या इकडनंच दक्षिण दरवाजाकडे जाणारा एक रोड आहे. तर ह्या तटबंदीच्या साईडनी मी थोडंसं पुढे चाललो आहे दक्षिण दरवाजाकडे. दिसतोय का बघायला. मगाशी पूर्ण सिटी दिसत होती ना, आता पूर्ण फॉग झाला. इकडे बघा किती डेन्स फॉग आहे. मी इकडे निघालो आहे दक्षिण दरवाजा शोधत. पायवाट आहे, तर पाऊस थोडासा बारीक आहे तोपर्यंत म्हणलं आपण दक्षिण दरवाजा बघून येऊया. आता हे दादा ट्रेकिंगवाले भेटले होते, त्यांच्यासोबत मी आलो दक्षिण दरवाजाकडे. हे दुसरं टोक आहे, आपण जिथनं गाडी लावून आलो ते नाही, हे दुसरं टोक आहे. दक्षिण दरवाजा म्हणतात त्याला. हा मेन दरवाजा खाली महाद्वार, आणि हा आहे त्याला परिसर खाली. ट्रेकिंगचा मार्ग आहे, इथून खाली सरळ आपण खाली उतरतो. आणि इथून पुढे वरती आल्यावर जसं आपला अजून एक दरवाजा आहे, हा पण महाद्वारच म्हणतात त्याला. तर हा आहे दक्षिण दरवाजा. भिजत शोधत मी कसं तरी आलो. आणि हे आपले दरवाजाला सपोर्टसाठी जे असतात ते दरवाजे आपण बघितलं महाद्वाराकडे. चला आता वरती जाऊया आणि सरळ मी पोचतो आता खाली. गाडी लावली ना तिथे. दक्षिण दरवाजा शोधत आलो मी. भरपूर वेळ लागला, इकडनं 10 मिनटं लागली मला चालत त्याला.
ते दादा भेटले होते, त्यांच्या माहितीने मी आलो दक्षिण दरवाजाकडे. पाऊस सुरू आहे बारीक आणि भरपूर मजा येते. माझ्या समोरचा नजारा कसा दाखवू बघा. वारा भरपूर आहे, तेवढं इग्नोर करा. हा कडा दिसतो आपल्याला, पूर्ण ढग वरती आलेत. इकडे पण बघा ढग इकडे चाललेत. खूप सुंदर. जवळजवळ 1 तास झाला मला गडावरती येऊन आणि आता मी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि पोचलो आहे आपल्या महादरवाजाच्या तिथे. एकदम शेवटच्या टप्प्यात आलो मी. इथून आता खालीच आपल्याला जायचं आहे. इकडे एक सुंदर मंदिर आहे, तर म्हटलं इथे जाऊन दर्शन घेऊया. इकडे एक टाका पण आहे पाण्याचा आणि हे मंदिर आहे. नंदी बाहेर आहे, म्हणजे महादेवाचंच असेल असं वाटतंय. जाऊन दर्शन घेऊया. सुंदर परिसर आहे अजिंक्यताराचा आणि पाऊस पडतोय त्यामुळे तर अजून मस्त वाटतंय. तिकडे महादेवाचं मंदिर होतं, आरती सुरू होती, त्यामुळं मग तिकडे उगाच डिस्टर्ब नाही केलं. पण जाताना इकडनं गेलो होतो. हे आकाशवाणीचं स्टेशन आहे, इथून गेलो होतो आणि इकडनं पूर्ण मी प्रदक्षिणा मारून 1 तासानंतर इकडनं आलो आहे. तर बघा बरोबर वाजले 10:15. 5 मिनिट कमी आहेत. पूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा झाली 1 तासात. जाताना आपण या साईडने असं गेलो होतो फिरून. इकडनं आपण आता महाद्वाराकडे जिथं पार्किंग आहे तिथे आला आहे. पाऊस आता बारीक सुरू झाला आहे. तर हा व्हिडिओ इथं संपवतो आहे. इथंपर्यंत बघितलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत